एमआयएमने रमजान चौधरी यांना रिंगणात उतरवलेलं आहे याच मतदारसंघामध्ये त्याविषयी कसं? प्रत्येक पक्षाला अधिकार आहे की त्यांनी त्या ठिकाणी उमेदवार द्यावा. मी माझ्या पक्षाची उमेदवार आहे आणि मी ज्याच्यासाठी लढते तो विषय मला माहिती आहे. तो विषय आहे देशाच्या संविधानाचं संरक्षण करणं. या देशाची लोकशाही आणि देशाच्या संदर्भामध्ये आता जे दिशेने देश चालले आहेत त्याला योग्य दिशा देणं या दृष्टिकोनातून संसदेमध्ये निवडून जाणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही जे बोलताय ना की प्रत्येक पक्षात उभ्या करतो, आता ते कशाला उभे ते काही मी सांगायची गरज नाही. हे प्रत्येकाला आता समजायला लागलेलं आहे की त्यांचं काम काय, त्यांच्या मत काढण्याने कोणाला फायदा होणार आहे हे सुद्धा सर्वांना माहिती आहे. पण मी यासाठी उभी आहे की यावेळेला देशाचं संविधान जे आहे ते सुरक्षित राहायला पाहिजे, हा देश सुरक्षित राहायला पाहिजे. आणि आज महाराष्ट्रामध्ये जे एक नवीन वादळ सुटलेलं आहे गद्दारीचं, त्याला एक चेप बेसला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये एक मेसेज गेला पाहिजे की महाराष्ट्राचं राजकारण सुसंस्कृत राजकारण आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण हे अजयशत्रूचं राजकारण.